आजच्या या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे. गेले आपण 4-5 दिवस झालं परमात्म ज्ञान राजयोग मेडिटेशनचा अभ्यास साठी आवश्यक मूलभूत ज्ञान आपण या ठिकाणी ऐकत आहोत आणि दिवसभर आपण सर्वजण त्याचा प्रॅक्टिस ही करत असणार आहे असं मी समजते. काल आपण जे सत्र ऐकलं त्याच्यामध्ये विशेष राजयोगाचा जो मूळ आधार आहे, पाया आहे, तर तो काय आहे हे आपण ऐकलं. तर बेसिक राजयोगाचा मूळ स्वतःला आत्मा समजणं. कारण तो जोपर्यंत आपण स्वतःला आत्मा समजत नाही अथवा अनुभव करत नाही तोपर्यंत तो परमात्मा जो आहे त्याच्याशी आपला बुद्धियोग जुटू शकत नाही. त्याचबरोबर काल आपण समजून घेतलं की परमात्म्याच्या आठवणीसाठी अथवा कोणत्याही व्यक्तीसाठी आठवण करायचं म्हटलं तर 4 गोष्टींची गरज पडते. परिचय, नातं, प्रेम आणि प्राप्ती. पण बाकी सर्व गोष्टीमध्ये आपण पाहिलं की परमात्म्याची यथार्थ रीतीने आठवण होऊ शकत नाही. यथार्थ करायचं असेल तर त्याच्यावरती प्रेम आवश्यक आहे. प्रेम आवश्यक आहे, पण परिचयही हवाय, नातंही माहिती असणं गरजेचं आहे, प्राप्तीही का आहे ते आज आपण समजून घेणार आहोत की त्या परमात्म्याची आठवण केल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची प्राप्ती होते. त्याचबरोबर काल आपल्याला हे समजलं की या राजयोगाच्या अभ्यासाच्या आधारे आपला जो दुःखी परिवार आहे त्या परिवाराला आपण सुखी बनवू शकतो. जे घर नरक बनलेलं आहे त्या घराला आपण स्वर्गमय बनवू शकतो आणि त्याच्यासाठी मूळ आधार हा राजयोगाचा अभ्यास आहे की रोज आपण नित्य नियमन आपण आपल्या जीवनामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. तर आपलं मन शांत राहील, अनेक तणाव, टेन्शन, चिंता, काळजीपासून मुक्त राहण्यासाठी शक्ती आपल्याला मिळू शकेल परमात्म्याच्या आठवणीच्या आधारे. त्याचबरोबर याचा अभ्यास केल्यामुळे श्रेष्ठ आदर्श जीवन जगण्याची कलाही आपल्याला प्राप्त होऊ शकणार आहे. आणि म्हणून आपण करूया अभ्यासाला सुरुवात. फक्त आपणच नाही, आपल्या घरच्या मंडळींनाही घेऊन करूया, आपल्या मुलांनाही घेऊन करूया. कारण आज फक्त आपल्या जीवनात समस्या नाही आहेत, तर आज प्रत्येकाच्या समोर कोणत्या आणि कशा परिस्थितीतील सांगता येत नाही. मग आपल्या मुलांना सक्षम बनवण्यासाठी त्याचबरोबर प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तींना याची गरज आहे. आणि म्हणून सर्व परिवार सहित जर अभ्यास केला तर घर स्वर्ग तर बनेलच आणि सर्वांच्या मध्ये परिवारातल्या प्रत्येक एका व्यक्तीच्या मध्ये परिस्थितीला सामना करण्याची शक्ती प्राप्त होऊ शकणार आहे. आणि म्हणून सातत्यानं याचा अभ्यास आपण करायला सुरुवात करूया. आणि त्याचबरोबर काल आपण ऐकलं की राजयोगाचा अभ्यास करताना स्वतःला आत्मा समजणं का आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपण स्वतःला आत्मस्वरूपामध्ये स्थित करत नाही तोपर्यंत काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार या विकारांच्या अधीन आपली बुद्धी राहते आणि मग अनेक प्रकारच्या मनात तर्क, वितर्क, संशय किंवा व्यर्थ निगेटिव्ह विचारांचं प्रमाण जास्त वाढतं. आणि या विचारांना आपल्याला जर थांबवायचं असेल तर आत्मचिंतन महत्वाचं आहे. ज्या पद्धतीनं एखादी बादली आणि त्या बादलीमध्ये अस्वच्छ पाणी आहे आणि त्या पाण्याला आपल्याला काढून टाकायचं आणि त्या बादलीत स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, पण बिना मेहनत आपण कसं घेऊ शकतो का? हा प्रश्न विचारल्यावर अनेकांनी आम्हाला उत्तर दिली की बिना मेहनत करता कसं घेणार, आम्ही बादलीतलं पाणी फेकून दे आणि घेऊ, पण ती मेहनत झाली ना. पण परमात्मा पिता आपल्या सर्वांना कोणत्याही प्रकारची मेहनत अथवा कष्ट घ्यायला सांगत नाहीत. तर तो आलेला आहे आपल्याला सर्व कष्टातून मुक्त करण्यासाठी आणि तो आपल्याला सुंदर विधी सांगत आहे. ज्या पद्धतीनं बादलीत अस्वच्छ पाणी आहे, पण जर ती बादली
बादलीमध्ये पाण्याचा नळ जो आहे त्याचं कॉक जर आपण सुरू केला, ते पाणी येत राहील त्या घाण पाण्यामध्ये, ते पडत राहील. पण जसं ते पाणी पडत राहील, एक वेळ असेल की सगळं घाण पाणी, अस्वच्छ पाणी निघून जाईल आणि त्या बादलीमध्ये स्वच्छ पाणीच राहील आणि बिना मेहनत. म्हणजे बिना मेहनत करता आपण बादलीमध्ये स्वच्छ जर पाणी घेऊ शकतो, तर या विकारांना आपण काढून टाकायचं म्हटलं, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, आपण सगळेजण अनुभव काय करतो आणि अनेक जण काय सांगतात की या विकारांना जिंकणं अशक्य आहे किंवा यांना आपण सोडायचं म्हटलं तरी जमू शकत नाही. पण परमात्मा पित्याने आपल्या सर्वांना एक सुंदर विधी ऐकवली. ज्या पद्धतीनं नळ बादलीत आपण चालू केला, पाणी सतत प्रवाहित होत गेलं, हळू 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 अस्वच्छ पाणी निघून त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी आलं. त्याच पद्धतीनं मनामध्ये अनेक प्रकारचे, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये व्यर्थ, नकारात्मक अनेक परचिंतनाचे विचार सुद्धा येत जरी आले, तरी आपण काय करायचंय, वारंवार या आत्मचिंतनामध्ये स्थित होण्याचा अभ्यास करायचा आहे. थांबवायचं म्हटल्यानंतर जास्त विचार चालतील आणि म्हणून परमात्मा पिता सांगतात, आपल्या मनाला आपल्याला दमन करायचं नाही, दाबायचं नाहीये, परंतु जसं पाण्याचा प्रवाह आहे, त्या पाण्याच्या प्रवाहाला अडवून चालत नाही. अडवलं तर संकट निर्माण होतं आणि म्हणून त्या पाण्याला जर नदीच्या पात्रात जे आहे त्याला जर आपण योग्य दिशा जर दिली, तर समाजासाठी, लोककल्याणासाठी त्या पाण्याचा अत्यंत आपण उपयोग करू शकतो. त्याच पद्धतीनं आपल्या मनामध्ये व्यर्थ, नकारात्मक विचार जे येत आहेत त्यांना योग्य दिशा आपण जर दिली, श्रेष्ठ विचारांची धारा जर आपण चालू ठेवली, रोज आपण हे ऐकत राहिलो, करत राहिलो, स्वचिंतन, परमात्म चिंतन करत राहिलो, एक वेळ अशी येईल की आपल्या मनातले व्यर्थ, नकारात्मक विचार निघून जातील. आणि म्हणून सातत्यानं आपण रोज याचं चिंतन करणं आवश्यक आहे, अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपलं जीवन जर आपल्याला सुखमय बनवायचं असेल, तर राजयोगाचा मूळ आधारामध्ये जे स्तंभ दाखवले जातात, तर त्या 4 स्तंभापैकी एक आहे सत्संग. सत्संग म्हटल्यानंतर आजपर्यंत आपण पोथ्या पुराण ऐकायला जात होतो, पण अनेक सत्संगामध्ये आपल्याला वेगवेगळ्या जाती धर्माचं त्या पद्धतीने आपल्याला शिक्षण मिळालं, परंतु एक परमात्म्याचा आपल्याला संग करायचा आहे. कारण सर्वात श्रेष्ठ संघ जो आहे तो परमात्मा पित्याचा संघ आहे. त्या परमात्मा पित्याची महावाक्य सत्वचन जर आपण ऐकली, तर निश्चित आपलं जीवन महान घडू शकेल. आणि म्हणून रोज सातत्यानं ते परमात्म्याची वचन आपण जरूर ऐकली पाहिजेत, जेणेकरून आपल्या मनातले व्यर्थ, नकारात्मक विचार थांबायला लागतील. सातत्यानं परमात्म्यानं दिलेलं ज्ञान जे आहे ते आपण रोज चिंतन करायचंय, रिवाइज करायचंय, म्हणजे परमात्म्याच्या वचनाचं चिंतन करायचंय की जेणेकरून मानसिकरित्या त्या परमात्म्याचा संग होईल. परमात्म्याशी सर्व नाते आपण जोडून मन आणि बुद्धीनं त्या एक एक नात्यानं त्याच्या स्मृतीमध्ये बसण्याचा अभ्यास आपण करायचा. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्या परमात्म्याच्या सातत्यानं मन आणि बुद्धीनं संघामध्ये राहण्याचा अभ्यास करायचा, तर निश्चित आपल्या मनामध्ये श्रेष्ठ, पॉझिटिव्ह, सकारात्मक चिंतन चालू शकेल. ज्या पद्धतीनं एका शिक्षकाने आपल्या काही शिष्यांना, गुरूंनी आपल्या शिष्यांना एक गोष्ट करण्यासाठी दिली. काय दिली? तर लाडू दिला आणि सर्व शिष्यांना सांगितलं की मी हा लाडू देत आहे, पण तुम्ही अशा ठिकाणी जायचं आणि खायचा लाडू की कोणीही पाहणार नाही. मग ही गोष्ट गुरूंनी सांगितली. सर्व शिष्य गेले लाडू घेऊन, पण काही शिष्याने काय केलं, दार खिडक्या बंद केली आणि आता आपल्याला कोण बघत नाही, खाऊन टाकलं. अशा अनेक शिष्याने वेगवेगळ्या प्रकार केले. पण दुसऱ्या दिवशी सर्व जेव्हा एकत्रित आले, गुरूंनी विचारलं, आपण सर्वांनी लाडू खाल्ले का? तर अनेक शिष्यांनी उत्तर दिलं, हा आम्ही खाऊन टाकला.
मग त्यांनी विचारलं गुरूंनी की कसं काय, म्हणजे तुम्हाला कोणी पाहिलं नाही? तर त्यांनी सांगितलं, मी दारं खिडक्या बंद केल्या, कोणी नाही हे पाहिलं, खात्री केली आणि मग खाल्लं. पण एक जो शिष्य होता त्यांनी मात्र लाडू परत आणला आणि सांगितलं, गुरुजी, असं मी अनेक ठिकाणं काल दिवसभरात शोधली, पण असं कोणतंच ठिकाण मला सापडलं नाही की जेणेकरून मला कोणी पाहत नाही. व्यक्ती पाहत नाहीत याच्यापासून आपण प्रयत्न केला, परंतु तो जो शिष्य होता अत्यंत महान होता. आणि त्यांनी सांगितलं की मी कुठेही गेलो तरी मला सातत्यानं ईश्वर पाहत होता आणि अंतर्मन सुद्धा मला पाहत होतं आणि नेहमी कोणी ना कोणी मला पाहत होतं. त्यामुळे असं मला कोणतंच ठिकाण सापडलं नाही की जिथं मी कोणी नाही असं समजून हे लाडू खाऊ शकेल. तर सांगण्याचा भावार्थ काय आहे की परमात्म्याला जर आपण साथी सोबतीदार बनवा अगर न बनवा, पण सर्वात मोठं आपलं मन जे आहे ते सतत आपल्यावरती लक्ष ठेवण्याचं कार्य करतं. आणि बऱ्याच वेळेला आपण काय करत असतो, वाईट चुकीची कर्म आपल्या हातून होत असतात, तर आपण म्हणतो की आपल्याला कोणी बघितलं नाही. भले कोणी बघू अथवा न बघो, पण आपलं अंतर्मन तर साक्षीदार आहे, ते तर बघत आहे ना. तर आपण चुकीचे जे कर्म केलेलं आहे त्याची सजा अंतर्मन आपल्याला अंतर्मन खात राहणं म्हणजे एक प्रकारे सजाच आहे की ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये खुशी राहत नाही. आणि म्हणून सातत्यानं लक्षात ठेवायचं आहे की आपलं मन तर साक्षीदार आहेच आहे, पण सातत्यानं त्या परमात्म पित्याची आपल्यावर नजर आहे, ही जर स्मृती आठवण आपण वारंवार आपण स्वतःला करून दिली, तर आपल्या हातून वाईट कर्म घडणार नाहीत, मुखानं वाईट अपशब्द निघणार नाहीत आणि मनातनं सुद्धा व्यर्थ निगेटिव्ह विचार चालणार नाही. कारण व्यक्ती हे आपली कर्म बघू शकेल, आपले बोल ऐकू शकतील, पण आपल्या अंतर्मनात काय चाललेलं आहे, कोणते विचार आपण करत आहे, हे आपलं अंतर्मन आणि परमात्मा याच्यासाठी साक्षीदार आहे की जो आपल्याला आपल्या कर्माची फळं देण्यास सतत तयार आहे. आणि म्हणूनच आपल्याला जर आपलं जीवन सुखमय बनवायचं आहे, आपल्या जीवनात शांती आणायची आहे, मग आपल्या व्यक्तिगतच काय कुटुंबामध्ये सुद्धा, तर आपण परमात्म्याला आपण साथी सोबतीदार बनून सतत त्याच्या साथीचा अनुभव करत राहायचा आहे. कारण जसा संग असतो तसा रंग लागतो, आणि म्हणून म्हटलं तर ना, जसा संग तसा रंग आणि तसं आपलं जीवन. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपण अनुभव करतो की अनेक लहान मुलं आपली खूप गुणवान असतात, पण हळूहळू जसजशी मोठी होतात, बिघडायला लागतात, तेव्हा अनेकांच्या मुखातून काय बोल निघतात की एवढा चांगला मुलगा गुणी होता पण बिघडला. कारण जर विचारलं तर अनेकांच्या मुखातून एकच उत्तर असतं, संग. त्याला वाईट मित्रांचा संग लागला, वाईट त्याला साथीदार भेटले आणि त्याच्यामुळे ही मुलं पाक बिघडून गेली. पण जर त्यांना चांगला संघ जर मिळाला असता, तर ते आज सुद्धा पहिल्यापेक्षा जास्त चांगले श्रेष्ठ घडू शकले. म्हणजेच सांगायचा भावार्थ की आपल्याला आपण संघ कोणता करतो याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे आपलं जीवन महान घडत आहे का वाईट घडत आहे. आणि म्हणून आपण स्वतःच्या वरती स्वतःच अटेन्शन द्यायचंय की आपल्याला जो संघ करायचा आहे तो श्रेष्ठच संघ करायचा आहे. पण या दुनियेमध्ये श्रेष्ठ संघ साथी सोबतीदार भेटतील याची गॅरंटी नाही. समजा आज तो श्रेष्ठ आहे व्यक्ती, पण उद्या बदलेल, गॅरंटी नाही. आणि म्हणून आपल्याला सर्वात श्रेष्ठ संघ साथी सोबतीदार जर हवा असेल, तर त्या परमात्म पित्याला आपण आपला सखा साथी सोबतीदार बनवायचंय, त्याचीच वचन ऐकायचंय आणि सातत्यानं आपण मन आणि बुद्धीनं त्या परमात्म्याला आपण साथी सोबतीदार बनवलं आणि त्याच्या संघामध्ये राहिलो, तर ईश्वराचे गुण आपल्यामध्ये यायला वेळ लागणार नाही. आणि जसा ईश्वर आहे, ईश्वर पित्याने जसं या श्रेष्ठ दुनियेला श्रेष्ठ महान घडवण्याचं कार्य केलं,
तसं आपण सुद्धा या दुनियेला श्रेष्ठ महान बनवण्याच्या कार्यामध्ये आपण आपलं योगदान देऊ शकणार आहे. आणि म्हणून सर्वात महत्वाचं, जर आपलं मन आणि बुद्धी त्या परमात्म पित्याशी जर लावायची असेल तर मात्र निश्चित आपल्याला श्रेष्ठ परमात्म्याच्या संघामध्येच राहणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्याला आपण कोणतं ना कोणतं त्या परमात्म पित्याशी जरूर नातं जोडा आणि त्याची आठवण करा. दुसरा मुख्य आधार जो आहे तो म्हणजे दैवी गुण. देवतांचे गुण आपल्या जीवनात आपले नसतील तर भले आपण सत्संग करत आहे, पण गुण जर नसेल तर त्या परमात्म्याच्या आठवणीमध्ये आपण स्थित होऊ शकत नाही. जसं देवतांच्या गुणामध्ये आपण पाहतो पवित्रता हा गुण आहे, सत्यता गुण आहे, अंतर्मुखता गुण आहे, सहनशीलता गुण आहे, आज्ञाकारी, इमानदारी, वफादार, प्रेम, असे अनेक देवतांचे गुण आहेत. एक एक गुण आपण आपल्या जीवनात आचरणात आणायला सुरुवात करूया. कारण आज या गुणांच्या कमतरतेमुळेच बरेच जण सत्संगामध्ये जातात, पण देवतांचे गुण आपल्या जीवनामध्ये आचरणात नसल्यामुळं, जरी सत्संग करत आहेत पण गुण नसल्यामुळं श्रेष्ठ महान घडले जात नाहीयेत. अर्थात त्यांचं जीवन आदर्श महान घडलं जात नाहीये. आणि म्हणून ईश्वर पित्याने सांगितलंय सत्संग करायचं याचा अर्थ फक्त कानानं ऐकण्यासाठी नाही, वारंवार चांगले कानावरती शब्द पडावेत की ज्याचं मनन चिंतन आपण करावं आणि आपल्या जीवनात ते उतरावं, याच्यासाठी सत्संग आहे. आणि सत्संगाच्या मध्ये परमात्मा पिता आपल्याला जे श्रेष्ठ ज्ञान ऐकवतात ते म्हणजे श्रेष्ठ गुणांचं धारण करणं. कारण आपल्या सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आपल्याला जीवन घडवायचंय कसं, आदर्श देवता तुल्य, म्हणजे हिरो कलाकाराची भूमिका वठवायची. आणि हिरो कलाकार कोण आहेत? ह्या देवी देवता की ज्यांचंच आजपर्यंत आपण गायन पूजन वंदन करत आलो. तर अशा श्रेष्ठ देवतांचा गुण आपल्याला आचरणात आणायची आहेत, तर त्या देवता सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील. एक सत्याचा जर गुण आपण धारण केला तर अनेक वाईट गोष्टीपासून आपलं रक्षण होतं आणि श्रेष्ठ महान आपण घडू शकतो. ज्या पद्धतीनं एक मुलगा होता आणि वाईट संघामध्ये लागलेला होता, बिघडलेला होता, तेव्हा त्याच्या वडिलांनी विचार केला आता काय करायचं, याला कसं तरी आपल्याला चांगल्या वळणाला लावायचंय, पण सांगून काय ऐकत नाही, तर काय करायचं. तेव्हा त्यांनी काय केलं तर आपल्या मुलाला घेऊन गेले एका गुरुच्याकडं, की जो गुरु अत्यंत महान होता आणि त्यांनी आधीच आपल्या मुलाविषयी गुरूंना स्पष्ट सांगितलेलं होतं की असा असा मुलगा आहे, खूप गुणी होता पण आज बिघडलेला आहे, तर तुम्ही काहीतरी उपाय करा, मी काहीही करून आपल्याकडे घेऊन येतो. ठीक आहे, गुरुंनी सांगितलं आणि ठरलेल्या दिवसाप्रमाणे तो मुलगा घेऊन आला गुरुच्याकडं. आणि गुरुंनी एक वचन घ्यायला सांगितलं, तर तो मुलगा म्हणाला की मी आजपर्यंत कधी वचन घेतलेलं नाही आणि मी वचन देणार नाहीये. तर गुरुनी अनेक प्रकारे तऱ्हेनं समजावून सांगितलं. तेव्हा गुरुनी सांगितलं की भले आता तू काहीच देऊ नको वचन, म्हणजे काहीही प्रतिज्ञा करू नकोस, फक्त एक मात्र कर. गुरुच्याकडे आलाय म्हटल्यानंतर काहीतरी एक गोष्ट जरूर घेऊन जा. भले द्यायचं नाही वचन, देऊ नको, पण घेऊन जा. काय वचन घेऊन जा? तर आजपासून चांगला माझा गुण जो आहे तो घेऊन जायचा. कोणता? तर सत्यता. आणि लक्षात ठेवायचं काहीही झालं तरी मला सत्य बोलायचं, हे लक्षात ठेव. हे माझ्याकडनं तू घेऊन जा हा गुण. ठीक आहे म्हणाला, काही द्यायचं नाही, बरं झालं, घ्यायचंय. ठीक आहे, सत्यता गुण धारण करण्याचं त्याने लक्ष ठेवलं. काही जरी झालं तरी आपल्याला असत्य बोलायचं नाहीये. आणि मग त्याच्यामुळे काय झालं परिणाम, हळूहळू कुठेही गेला की तू खरं बोलायला लागला. सतत त्याला गुरुचं वचन आठवायचं, त्यांनी मला दिलेलं आहे, मला खरंच बोलायचंय, वचन दिलेलं आहे, त्यांनीच दिलेलं आहे, मला खरं बोलायचंय. आणि मग तो वाईट मित्रांच्या बरोबर चाललेला कोणी जरी विचारलं कुठं निघालाय, तर तो खरंच सांगायचा. मग वाईट मित्रांच्या बरोबर कधी दारू पिण्यासाठी चाललेला असेल
इतर वाईट गोष्टी करायसाठी चाललेला असेल, तर खरं बोलायला लागलेला बघून त्याचे मित्र विचारात पडले, त्याला सांगितलं समजून, पण ते मित्र सुद्धा त्या मित्रांच्या लक्षात आले की हा काय वचन सोडणार नाहीये, आता खरंच बोलणार आहे आणि याच्या जर संघात आपण राहिलो तर निश्चित आपण पेचामध्ये येणार आहे. आणि म्हणून हळूहळू करत एक 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 वाईट मित्र, वाईट संगत जी होती त्या संगतीपासून त्या मुलाचा बचाव होत गेला. ती मित्र त्याच्यापासून दूर दूर राहू लागले आणि दूर दूर राहू लागल्यामुळं तो वाईट संघापासून दूर झाला आणि हळूहळू करत तो श्रेष्ठ संघामध्ये गेला आणि त्याचं जीवन पूर्ण बदलून गेलं. त्याच्यामध्ये एक घटना अशी घडली की एक दिवशी सर्वजण हे चोरीला निघालेले होते आणि चोरीला निघाल्यानंतर पोलिसांनी अडवलं आणि कुठं निघालाय विचारल्यानंतर त्यांनी सरळ सरळ सांगितलं चोरी करायला निघाले. मित्र त्याच्याकडे बघतच राहिले आणि पटकन त्याच्यापासून दूर निघून गेले आणि हळूहळू करत अशाच अनेक घटना त्याच्या घडत गेल्या. तर सांगायचा भाव एक सत्यता गुण धारण केल्यामुळं वाईट संघापासून पण दूर झाला आणि त्याच्यामुळे वाईट सवयी पण त्याच्यातल्या निघून गेल्या आणि तो श्रेष्ठ घडला. म्हणजे एक जरी गुण जर आपण श्रेष्ठ धारण केला तर गुणांचं सुद्धा संघटन आहे. जसं मित्रांचं संघटन असतं तसं गुणांचं सुद्धा संघटन आहे. एक गुण धारण केला की एक एक करत आपलं दैवी गुण आपल्या जीवनात यायला सुरुवात होतील. आणि म्हणून सत्यता आहे, नम्रता आहे, धैर्यता आहे, प्रामाणिकपणा आहे, इमानदारी आहे, वफादारी आहे, असे एक एक गुण आपण जर आपल्या जीवनात आचरणात आणायला सुरुवात केली तर आत्ताचाच हे जन्म, या जन्मामध्ये सुद्धा आपण देवता तुल्य घडू शकेल. कारण मनुष्याची ओळख या सुंदरतेवरनं, रूपावरनं, कपड्यावरनं होत नाहीये, तर आपली जी ओळख आहे ती आपल्या गुणांच्या आधारे होत असते. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रेम, आदर, नम्रता, धैर्य, आज्ञाकारिता, रिस्पेक्ट भाव, इमानदारी, वफादारी ही महत्वाची आहे की ज्याच्यामुळं विश्वास एकमेकांच्या बद्दल वाढतो. परिवारामध्ये सुद्धा परिवार जर सुखी बनवायचं असेल तर ह्या गुणांची गरज आहे. ह्यातला एक जरी गुण नसेल, इमानदारी जरी नसेल तर परिवारामध्ये प्रेम राहत नाही. प्रेम जर नसेल तर इमानदारी, वफादारी, आज्ञाकारीपणा राहत नाहीये. आज्ञाकारी नसेल तरी सुद्धा इमानदारी राहत नाही, प्रेम राहत नाही, विश्वास पात्र बनत नाही. म्हणजे या गुणांचं खूप मोठं संघटन आहे. एक गुण जर धारण करायचं म्हटलं तर बाकीचे गुण सुद्धा ऑटोमॅटिक आपल्या जीवनामध्ये यायला लागतील. आणि म्हणून एकच गुण 100% धारण करण्याची मेहनत करा. थोडासा वेळ लागेल, मुश्किल वाटेल, सुरुवातीला अवघड जाईल, पण म्हणतात ना, प्रयत्न केल्या वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणजे आपण प्रयत्न केला तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. फक्त सुरुवात करताना मात्र आपल्याला कष्ट आहे, मेहनत आहे. लोक आपल्याला नावं ठेवतील, हसतीलही, पण आपण सोडून न देता 100% आपल्या जीवनात आचरणात आणलं तर आज जे आपल्याला नावं ठेवतायत, वाईट बोलतील, अपशब्द बोलतील, ते सगळे आपल्या नतमस्तक होतील, माफी मागतील आणि म्हणतील खरोखरच तूच बरोबर होता, तुम्हीच बरोबर आहात, आम्ही चुकीचं तुला गायडन्स करत होतो. आणि आपल्याकडनंच ते मार्गदर्शन घ्यायला सुरुवात करतील. म्हणजे सर्वांचे आपण आदराचे पात्र बनू शकू. कशाच्या आधारे? देवतांचे गुण आपण धारण करायला सुरुवात करू. आणि म्हणून एकच 100% गुण धारण करा आणि तो धारण केला की बाकीचे गुण ऑटोमॅटिक यायला लागतील. जसं उदाहरण सत्यता घेऊ शकतो अथवा इमानदारी घेऊ शकतो, आदर. तर प्रत्येक कर्म करत असताना आपण चेक करायचं की मी जो गुण धारण करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे त्याला शोभेल असं हे कर्म आहे का, हे चेक करणं सुद्धा महत्वाचं आहे. नुसतं म्हणून चालणार नाही, तर चेकिंग महत्वाची आहे. जसं परीक्षेच्या बोर्डाची परीक्षा आली की सगळे विद्यार्थी अभ्यास केलाय म्हणून थांबत नाही, त्याचं रिचेकिंग करतात. रिचेकिंग केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की अभ्यास खरोखर माझा कितपत झालेला आहे आणि कुठं कमी आहे,
ते अटेन्शन देऊन, ते लक्ष देऊन पुन्हा त्याचा अभ्यास करतात आणि तेव्हा ते चांगल्या मार्क्सनं पास होतात. त्याच पद्धतीनं आपल्या जीवनात सुद्धा खुशी, शांती, आनंद, प्रेम आणायचं असेल, परिवारामध्ये सुद्धा आणायचं असेल, तर आपण हे चेकिंग करणं आवश्यक आहे, की मी ते गुण धारण करण्याचं ठरवलेलं आहे. त्याला शोभेल असं कर्म आहे का? त्याला शोभेल अशी माझी बोल आहेत का? जसं उदाहरण घ्या, मी आत्मा आहे याची स्मृती आज आपल्याला मिळाली, पण मी आत्मा अजर अमर अविनाशी आहे. या पृथ्वीवरती श्रेष्ठ अभिनय वठवण्यासाठी आलाय. तोही कोणता? हिरो कलाकाराचा अभिनय. तर मग मी वाईट विचार, मनामध्ये जे चाललेले व्यर्थ नकारात्मक विचार मला करून चालतील का? कारण देवता तर अशा विचार करू शकत नाहीत. कारण देवी देवतांचं जे गायन आहे अतिशय श्रेष्ठ केलं जातं. भले आज त्या देवी देवतांच्या बद्दल कथा कहाण्यामध्ये अतिशय वाईट गोष्टीही लिहिल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही असं कर्म करू नका. तेव्हा अनेकांच्या मुखातून आम्हाला बोल ऐकायला मिळतात की अहो देवी देवतांनी अशी चुकीची कर्म केली, मग आम्ही केलं म्हणून बिघडलं काय? विचार करा, ज्या पूज्य देवता आहेत त्या जर असं कर्म करत असत्या तर आपण त्यांची पूजा केलीच असती का? त्यांची चित्र जरी पाहिलं तर आपलं अंतर्मन एवढं प्रसन्न होतं. असं जर त्यांनी कर्म केलं असतं तर आज ती फिलिंग आपल्याला आलीच असती का? निश्चितच आपलं अंतर्मन सांगेल नाही. याचा अर्थ ज्या कथा कहाण्या जरी लिहिलेल्या आहेत त्याचा सांगायचा भाव वेगळा आहे, पण देवतांचं गायन अत्यंत श्रेष्ठ आहे की त्या देवी देवता सर्व गुण संपन्न होत्या, 16 कलांनी संपूर्ण होत्या, संपूर्ण निर्विकारी होत्या, मर्यादा पुरुषोत्तम होत्या, डबल अहिंसक होत्या, डबल सिरताजधारी होत्या. आता सर्व गुण संपन्न म्हणजे कोणत्याही एकाही गुणाची कमतरता नाही अशा जर देवता होत्या तर अशा पाप कर्म ते करतीलच का? डबल अहिंसक म्हटलेलं आहे, म्हणजेच त्या स्थूल ही हिंसा करत नव्हत्या, शस्त्र घेऊन कोणाला मारण्याचं कातही करत नव्हत्या, पण डबल अहिंसक म्हटलेलं आहे म्हणजे मनानं सुद्धा व्यर्थ नकारात्मक विचार इतरांच्या बद्दल चालणं ही पण एक हिंसा आहे. काम, क्रोध, लोभ, मोहंकाराच्या विषयभूत विचार हे हिंसेचं काम करतात. ते स्वतःचीच नाही अनेकांची हिंसा करण्याचं कार्य करतात. आणि म्हणून देवतांना डबल अहिंसक म्हटलेलं आहे की अशा प्रकारचे विचार देवतांच्या मध्ये कधीही येत नाही. म्हणून तर त्यांना सर्व गुण संपन्न 16 कलांनी संपूर्ण म्हटलेलं आहे. म्हणजेच सर्व कला त्यांच्यामध्ये भरपूर होत्या, कोणत्याही गोष्टींची त्यांना कमतरता नव्हती. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे ना, त्या मर्यादा पुरुषोत्तम होत्या. सर्व नियम आणि मर्यादाचं पालन त्यांच्या जीवनामध्ये ऑटोमॅटिकच होत होतं. आणि म्हणून तर त्या देवी देवतांचं इतकं गायन आणि पूजन होतं. आपलं मन प्रसन्न होतं त्यांचं चित्र अथवा फोटो जरी पाहिला तरी. आणि म्हणून आज तोच मनुष्य अवगुणांना कसा बनलेला आहे, साधारण मनुष्य बनलेला आहे आणि त्याच्यामुळे जीवनात दुःखी झालेला आहे. आता आपल्याला फक्त फरक करायचा आहे, अवगुणांच्या जागी सद्गुणांना स्थान द्यायचं आहे. जर सद्गुणांना स्थान दिलं तर ऑटोमॅटिक अवगुण निघून जातील आणि हे जन्म सुद्धा आपला देवता तुल्य घडू शकेल. आणि म्हणून जे आजपर्यंत ज्या घडून गेल्या घटना आहेत त्याला तर आपण दुरुस्त करू शकत नाही, पण वर्तमान तर काळ आपल्या हातामध्ये आहे, त्याला तरी आपण चांगलं करत राहूया. वर्तमान काळ आपल्या हातामध्ये, त्याला जर आपण सातत्यानं चांगलं करत राहिलो तर निश्चित भविष्य आणि भूतकाळ सुद्धा आपला श्रेष्ठच घडणार आहे. पण वर्तमान काळ जो आहे तो मात्र आपल्याला श्रेष्ठ करायचा आहे. आणि म्हणून आपली दिनचर्या ही अत्यंत महत्वाची आहे की दिनचर्या आपण श्रेष्ठ घडवणं गरजेचं आहे. म्हणून दिनचर्या आपली कशी असावी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप वरती जरूर मी पाठवेन. पण या ठिकाणी थोडक्यामध्ये आपल्याला मी सांगेन की दिनचर्या आपल्याला श्रेष्ठ घडवणं आवश्यक आहे. जर आपण दिनचर्या श्रेष्ठ घडवली तर आपलं जीवन महान घडू शकणार. आणि त्याच्यासाठी फक्त कर्मावरतीच आपल्याला अटेन्शन ठेवायचे असा अर्थ नव्हे, तर
प्रत्येक विचारावरती अटेन्शन ठेवायचे, कारण विचार हे सर्व कर्माचं बीज आहे. आणि म्हणून म्हटलं तर ना, जे पेरू ते उगवणार. जे आपण बीज पेरलेलं आहे तेच येणार आहे. आणि म्हणून आपल्याला विचार हे श्रेष्ठ बीज आहेत, तर श्रेष्ठ विचारांचं बीजारोपण करायचं आहे. आणि याचं यादगार सुद्धा नवरात्री हे बनलेलं आहे. या नवरात्री उत्सवामध्ये आपण सगळेजण आता जवळच येत आहे, त्या या सणामध्ये आपण प्रथम दिवशी 7 प्रकारच्या बीजांचं रोपण करतो. तो वास्तविक पाहता 7 प्रकारचे बीजच का निवडले गेले, तर 7 हे गुण आहेत, आत्म्याचे मूलभूत गुणधर्म आहेत. या श्रेष्ठ गुणांचं बीजारोपण आपल्याला मनरूपी शेतीमध्ये करायचं आहे, मातीमध्ये करायचं आहे. आणि ते अंकुरित करण्यासाठी परमात्म्याकडून, परमात्मा जो ज्ञान सूर्य आहे त्याच्याकडून शक्तीची प्रकाशमय किरण घ्यायचे, की जेणेकरून ते आपल्या जीवनात आचरणात आणू शकेल. आणि त्या आधारे जर श्रेष्ठ बीजांचं, विचारांचं बीज जे आहे ते पेरल्यामुळं श्रेष्ठ गुणांची झाडं निर्माण होतील आणि फळं फुलं आपल्या जीवनामध्ये यायला लागतील. आणि म्हणून आपला प्रत्येक विचार हा महत्वाचा आहे. आणि म्हणून सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण चेक करायचं की मला माझं श्रेष्ठ जीवन घडण्यासाठी त्याच्या अनुरूप दैवी गुणांनी युक्त माझे विचार होते का न. आणि जर मनामध्ये एखादा निगेटिव्ह विचार आला तर लगेच आपण त्याची जागा पॉझिटिव्ह विचारांना द्यायची. त्याच्यासाठी आपल्याला स्मृती मिळालेली आहे की आपण सर्व या पृथ्वीवरती महान श्रेष्ठ भूमिका वठवण्यासाठी आलेले आहे आणि परत घरी जायचंय, आपल्या घरी परमधामला. डोळ्यानं जे दिसतंय ते आपल्या बरोबर काहीही येणार नाही. म्हणून देवतांच्या गुणांची धारणा ही अत्यंत महत्वाची आहे, तरच आपला बुद्धियोग परमात्मा पित्याकडे लागू शकतो. आणि म्हणून कहावत पण प्रसिद्ध आहे ना, तर सो चूहे खाकर बिल्ली चली हजको, म्हणजे दिवसभर पाप कर्म करा आणि नंतर जर आपण ईश्वराची आठवण करायला गेलो तर ईश्वर प्राप्ती आपल्याला होऊ शकणार नाही. त्याच्याकडून शक्ती जर प्राप्त करायचं असेल तर दिवसभर आपल्याला आपली कर्म श्रेष्ठ करायचे आहेत, मुखानं श्रेष्ठ बोल बोलायचे, म्हणजेच ना आपलं आचरण म्हणजे गुण आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ धारण करणं महत्वाचं आहे. तिसरा आधार सुद्धा महत्वाचा आहे, की जो तिसरा आधार म्हणजे सात्विक अन्न. आणि म्हणूनच आजपर्यंत कोणताही व्रत उपवास आपण केला त्या दिवशी या 4 पिलरचं आपण जरूर पालन केलं. त्याचबरोबर सत्संगाबरोबर आणखीन आपण काय केलं तर आचार विचार व्यवहाराची शुद्धी आपण ठेवली. त्याच्यानंतर सात्विक अन्न आणि मन वचन कर्माची शुद्धी, या 4 गोष्टीवरती अटेन्शन ठेवतो. आणि ते फक्त एक दिवस आपण करतो, आपलं मन किती प्रसन्न होतं, त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये किती सुख समाधान आपण अनुभव करतो. पण प्रत्यक्ष आपल्या रोजच्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये आपल्याला रोज सुख शांतीने जगायचंय का फक्त एकच दिवस वर्षातनं 6 महिन्यातनं किंवा 8व्या महिन्यातनं? नाहीये ना. आपल्याला रोजच्या जीवनामध्ये सुख शांती हवी आहे. आणि म्हणून हे जे महत्वाचा जो पिलर आहे सात्विक अन्न सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणून म्हटलं आता जसं अन्न असतं तसं मन असतं, जसं मन असतं तसं जीवन असतं. आणि म्हणून देवतांचं भोजन कसं दाखवलं जातं, सात्विक शाकाहारी शुद्ध भोजन दाखवलं जातं, की ज्याच्यामध्ये वाईट पदार्थ अजिबात ठेवले जात नाही. पंचपक्वान्नाचं भोजन असतं, सात्विकच भोजन असतं. त्यात मांसाहार नसतो, व्यसनाचे पदार्थ वगैरे नसतात. आणि म्हणून सात्विक भोजनाचं महत्व आहे. आणि म्हणून कोणतंही व्रत उपवास करेल तर त्या दिवशी आपण जे काही एकतर हॉटेलचं खात नाही, त्या दिवशी विशेष करून घरातच खातो, कारण व्रत असतं, उपवास असतो, घरात स्वच्छतेनं बनवतो आणि ते लगेच खात नाही तर ईश्वर पित्याला अर्पण करून मग ते स्वीकार करतो.
आणि त्याच्यातला सुद्धा एक एक घास आपण सगळ्यांच्या हातामध्ये प्रसाद रूपानं ठेवतो आणि सगळेजण प्रसाद समजून ग्रहण करतात. आणि म्हणून त्या आहाराचा परिणाम मात्र वेगळा होतो, ज्याच्यासाठी सुंदर आपल्या सर्वांच्या समोर प्रॅक्टिकल उदाहरण आहे. प्रसादासाठी आपण शिराच नेहमी बनवत आलो. आता तो शिरा जो आहे आपण हॉटेलमध्येही खातो, तोच घरामध्ये सुद्धा आपल्या नातेवाईक आपल्याला प्रेमानं बनवून घालतात. त्याचबरोबर तोच शिरा हा पदार्थ आहे तो प्रसादासाठी सुद्धा बनवला जातो. तो एकच पदार्थ प्रत्येक ठिकाणी खाल्लेला आहे, आपण अनुभव केलेला आहे, पण प्रत्येक ठिकाणी जरी खाल्ला आपण शिरा, पण अनुभव आपल्याला प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे मिळाले. विचार करा, हॉटेलचा शिरा आपण डिश भरून घेतला, खुशी झाली का? अंतर्मन शांत झालं का? जो प्रसादाचा एवढासा कण खाऊन झालं. हॉटेलमध्ये बनवणारे कोणत्या विचारामध्ये बनवतात त्याचाही परिणाम आपल्या मनावरती निश्चित होत असतो. हॉटेलमध्ये बनवणारे जे सर्व कामगार असतात ते कोणत्या विचाराने बनवणार? हे मी काम केलं तर मला 4 पैसे मिळणार आहेत, म्हणजे पैसा कमावण्याच्या विचारामध्येच ते भोजन बनवतात, हॉटेलमध्ये पदार्थ बनवतात. तो तुम्ही खावा अगर फेकून द्या, कोणीही आपल्याला विचारणार नाही. पण तोच जर पदार्थ शिरा घरात आपल्याला बनवला तो अत्यंत प्रेमानं बनवला जातो आणि प्रेमपूर्वक बनवला जरी आहे तर तो बनवताना सुद्धा काजू, बदाम, पिस्ते, तूप घालून बनवला जातो. हॉटेलमध्ये एवढं नाही घातला जात, पण घरात खाण्यासाठी बनवला जातो. मग आपण फेकून देतो का हो? जरूर नाहीये. हॉटेलचा तुम्ही पैसे मोजल्याशी मतलब, मग तुम्ही खावा अगर फेकून द्या, कोणीही तुम्हाला रागवणार नाही अथवा कोणीही बोलणार नाहीये. परंतु घरातला जर आपण शिरा फेकून दिला तर घरातली व्यक्ती किती नाराज होईल. त्यांनी एवढ्या प्रेमानं बनवलेलं असतं आणि एवढं काजू, बदाम, पिस्ते घालून आपणही ते प्रेमानं खातो. देणाऱ्याने प्रेमानं दिलं, बनवलं आणि आपण खाल्ला, डिश भरून खाल्ला, पण मनावरती त्याचा परिणाम फक्त प्रेमाची अनुभूती झाली, पण मन प्रसन्न झालं का? जे प्रसादाचा एवढासा कण खाल्ला की ज्याला काजू, बदाम, पिस्ते तर नाहीच नाही, पण तुपाचा कधी वास असतो अथवा कधी नाही सुद्धा. इतका साधा सिंपल पदार्थ बनवलेला असतो उपवासासाठी आणि एवढासा कण खाऊन आपलं मन प्रसन्न झालं, पण डिश भरून खाऊन पण मन प्रसन्न झालं नाही. पदार्थ एकच आहे पण परिणाम भिन्न आहेत. विचार करा, जर सात्विक पदार्थ असून सुद्धा परिणाम जर इतके भिन्न होत असेल तर तामसिक पदार्थाचा आपल्या मनावरती किती मोठा वाईट परिणाम होत असेल. आणि म्हणून परमात्मा पिता सांगतात की जे काही भोजन आपण बनवू तर ईश्वरासाठी बनवत आहे म्हटल्यानंतर प्रत्येक ठिकाणी ईश्वराची आठवण केली जाते. ईश्वराची आठवण केली गेली, स्वच्छतेनं काळजीपूर्वक बनवलं गेलं. लगेच आपण कोणाला खायला दिलं नाही. आपण छोट्या मुलांना सुद्धा म्हणालो की मुलांना हात लावू नका, उष्ट करू नका, ईश्वराला नैवेद्य दाखवायचंय आणि ईश्वराला अर्पण केल्यानंतरच मग आपण त्याच्यातला एक एक घास सगळ्यांना वाटून देतो आणि प्रसाद म्हणून आपण स्वतः स्वीकार करतो आणि अनेकांनाही देत असतो. तेव्हा प्रत्येक ठिकाणी तिथं सुद्धा त्या ईश्वराची आठवण केली गेली आणि देतानाही घेतानाही ईश्वराची आठवण केली, खाताना सुद्धा ईश्वराची आठवण ऑटोमॅटिक झाली, कारण प्रसाद. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वराच्या स्मृती आठवणीमध्ये केल्या गेल्यामुळं बनवला गेला, दिला गेला, खाल्ला गेला, घेतला गेला आणि म्हणून एवढासा कण खाल्ला, मन प्रसन्न झालं. पण इतर हॉटेलचा असो अथवा घरातला असो मन प्रसन्न झालं नाही. तर सांगायचा भाव हा आहे की सात्विक पदार्थाचा जर एवढा मोठा परिणाम आपल्या मनावरती होत असेल तर तामसिक भोजनाचा आपल्या मनावरती किती परिणाम होत असेल. आणि म्हणूनच जे तामसिक भोजन खातात त्यांचं जीवन आपण कसा अनुभव करत आहे. म्हणून तामसिक भोजन हे राक्षसांसाठी दाखवलं जातं आणि म्हणूनच आपण पाहतो
की राक्षसांच्या भोजनामध्ये तामसिक, मांसाहार, व्यसन अशा अनेक प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी दाखवले जातात. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की देवतांचं सात्विक शुद्ध शाकाहारी भोजन आहे, ताकद त्याच्यामध्येच आहे. म्हणून भले तामसिक मांसाहारी भोजन खाल्लं तरी आपण बरेच जण काय म्हणतो, बरेच जण म्हणतात की अहो आम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की याच्याशिवाय आपल्याला ताकद येणार नाही, मांसाहार खाल्ला पाहिजे. पण ह्या कथा कहाण्या सुद्धा आपल्याला काही शिकवण्यासाठी बनवलेल्या आहेत. देवता जर सात्विक भोजन खाऊन या असुरांच्या वरती विजय प्राप्त करू शकतात, तर मग ताकद सात्विक भोजनामध्ये की तामसिक, आज आपण विचार करू शकतो. आज आपण पाहतो की तामसिक भोजन खाणारा वाघ, सिंह हे प्राणी आहेत, पण त्यांच्यापेक्षा बलशाली प्राणी हे कोणाला मानला तर महारथी, एवढा मोठा हत्ती दाखवला तो. आणि एवढा मोठा महारथी हत्ती बलशाली दाखवला गेलेला आहे आणि आपण पाहायला गेलेला आहे. पण त्याच्यामध्ये केवढी मोठी शक्ती असते सात्विक अन्न खाल्ल्यामुळे. तो मांसाहार कधीच खात नाही. हत्ती जो आहे फक्त झाडाची पानं, फळ जे जे काही सात्विकच अशाच प्रकारचे खातो. एवढा बलशाली होऊ शकतो. तर स्पष्ट होतं की सात्विक भोजनानं आपण निरोगी बनू शकतो. आज कोरोना ही जी परिस्थिती आहे याच्यामध्ये सुद्धा अनेक रिसर्च करणारे डॉक्टर्सनी आपल्या सर्वांना प्रूव्ह केलेलं आहे, सांगितलेलं आहे की जे ईश्वराने निसर्गाने जे दिलेलं आपल्याला भोजन आहे, नॅचरल स्वरूपामध्ये ते जितकं आपण स्वीकार करू तर औषधाची सुद्धा गरज लागत नाही आपण आजारातून बरे होण्यासाठी. फक्त निसर्गानं जे डायरेक्ट दिलेलं आहे ते डायरेक्ट आपण स्वीकार करणं आवश्यक आहे. पण मनुष्य त्याच्यामध्ये सुद्धा मनुष्याने काय केलं, निसर्ग चांगलं द्यायला लागलेलं आहे पण त्याच्यात आपण कृत्रिमता आणायला लागलो आणि त्याच्यामुळं आपलं शारीरिक आरोग्य बिघडत चाललेलं आहे. आणि शारीरिक आरोग्य बिघडण्यासाठी आता सगळेजण सांगत आहेत की जे काही आपल्याला भाज्या सुद्धा पिकवायच्या आपल्या घरी पिकवा, की जेणेकरून सात्विक म्हणजे बिना औषधाचं मिळेल, की जेणेकरून त्याच्यामध्ये रासायनिक ते पदार्थ त्याच्यात मिक्स न केल्यामुळं शरीराला आरोग्य असे घटक मिळत राहतील. आणि म्हणून सात्विक भोजनाचं खूप महत्व आहे. आणि तामसिक भोजन हे आपल्या शरीराला आवश्यक नाही. आणि म्हणून मनुष्याच्या शरीराची रचना सुद्धा निसर्गाने शाकाहारी प्राण्याप्रमाणे केलेली आहे. पहा, हत्तीचे दात कसे असतात, राक्षसांचे दात कसे असतात, जे मांसाहार करणारे प्राणी आहेत त्यांचे दात कसे असतात, सुळ्यासारखे असतात. म्हणजे त्यांची शरीराची रचनाच मांसाहाराची केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांच्या प्रकारे त्यांचे दात वगैरे असतात. पण मनुष्याच्या शरीराची रचना ही शाकाहारी प्राण्याप्रमाणे आहे आणि म्हणून मनुष्याचे दात शाकाहारी असल्यामुळं हे शरीर सुद्धा आपल्या शाकाहारी भोजनच स्वीकार करतं. आणि जसा भारतामध्ये मांसाहाराचं प्रमाण वाढलं तसं भारतामध्ये अनेक रोगराईचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि भारतातली श्रेष्ठ ही संस्कृती सात्विक शाकाहारी शुद्ध भोजनाची फॉरेनरनी आपल्या जीवनात अप्लाय करायला सुरुवात केली आणि त्यांचं भोजन आपण पाहतोय की सात्विक असतं मेजॉरिटी. ते सुद्धा आता सात्विक निसर्गाने जे दिलेलं डायरेक्ट फूड खाण्याचा प्रयत्न करतात आणि ते तंदुरुस्त राहायला लागले. आपण वाईट संस्कृती घेतली आणि मांसाहाराला सुरुवात केली आणि तसं आरोग्य भारतातलं व्यक्तींचं बिघडत गेलेलं आहे. आणि शास्त्रीय सायन्स दृष्ट्या सुद्धा आपल्याला सात्विक शुद्ध शाकाहारी भोजन जर आपण केलं तर निश्चित आपलं मन आणि बुद्धी त्या परमात्मा पित्याशी लागू शकणार आहे. आध्यात्मिक दृष्ट्या जरी सांगायचं जर झालं तर सुंदर उदाहरण मी या ठिकाणी सांगेल की कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर शरीर कुठं नेलं जातं, कारण जसं नाही तसं मन आहे. तर शरीर कुठं नेलं जातं, तर मनुष्याचं शरीर आपण स्मशानभूमीमध्ये नेतो. पण प्राण्याला मारलं म्हणजे त्याचा मृत्यू झाला म्हणजे त्याचं शरीर म्हणजे प्रेत जर झालं ना, मग ते प्रेत भले प्राण्याचं आहे, पण त्याचं शरीर म्हणजे प्रेतच आहे. म्हणजे त्याचं शरीर म्हणजे प्राण्याचं आहे, पण त्याचं शरीर म्हणजे प्राण्याचं आहे. म्हणजे 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 त्याचं शरीर म्हणजे प्राण्याचं आहे.
पण ते कुठं आपण नेतो? प्रेत कुठं न्यायचं असतं? स्मशानभूमीत. आणि आपण त्या शरीराचे तुकडे तुकडे करतो, म्हणजे त्या प्रेताचे तुकडे करून आपण घेऊन येतो. म्हणजे आपण आपलं घर काय बनवतोय? स्मशानभूमी. विचार करा, आपल्या घराला आपल्याला मंदिर बनवायचंय, घरात सुख शांती आणायची आहे की दुःख शांती आणायची आहे? कारण कोणत्याही व्यक्तीला मारलं जातं तेव्हा जो व्यक्ती मरत असतो त्याच्या मुखातून आशीर्वाद निघतात का बददुआ निघतात? आज आपण विचार करा. समजा आपल्याला कोणी मारायला आलं चाकून अथवा बंदुकीनं, आपल्या मनात त्याच्याबद्दल दुआ निघतील का आशीर्वाद निघतील का शाप निघेल? साहजिक आहे, आशीर्वाद तर दुआ तर निश्चितच नाहीये. प्राण्याला जर मारत आहे तर प्राण्याच्याही बददुआ निघतील का आशीर्वाद निघतील? विचार करा. त्याला जबरदस्तीनं मारला गेलेला आहे, भले शरीराचा घात झाला पण आत्मा तर मरत नाही ना, वर्ण पाहत आहे. भले शरीर सुटलं, जबरदस्तीनं त्यांना मारण्यात आलं, तेव्हा ती वर्ण तर जरूर पाहणार. आणि वर्ण जर बघत आहे तर शरीराचे प्रेताचे जे जे तुकडे केले जात आहेत, जो करत आहे त्याला सुद्धा शाप देणार. आणि ते तुकडे घेऊन जाणाऱ्यांना तर सोडणार का? निश्चितच नाही. एवढंच नव्हे तर कर्माची गुह्य गती पहा, की ते प्रेताचे तुकडे जेवढ्यांच्या घरात गेले तिथं तिथं ती आत्मा बघणार आणि त्या घरातल्यांना सुद्धा सोडणार नाहीये. विचार करा, हिसाब बनतो ना. मग घरामध्ये जी बनवणारी व्यक्ती आहे, तिनं भोजन त्याचं बनवलं, त्याला सुद्धा ती आत्मा बघणार. तर तिला ती प्रसन्न होईल का तळतळाट होईल? तर साहजिक आहे, ती प्रसन्न तर होऊ शकणार नाही, तिचा तळतळाटच तिच्यातून निघेल. आणि मग जे खाणार आहेत त्यांना तर सोडणारच. विचार करा, सोडेल का पकडून ठेवेल? काय आपण विचार करा. आणि खाऊनच्या खाऊन बरेच जण काय म्हणतात, बघा आज भोजनाला चवच नव्हती. आणि हे जर शब्द त्या आत्मेने ऐकले तर त्यांना आणखीन किती तळतळाट होऊ शकेल? विचार करा. आणि म्हणून की अनेक आत्म्यांच्या आपल्याला दुवा तामसिक मांसाहारी भोजन केल्यामुळं मिळू शकणार आहेत का? आणि जर त्या दुवा आपल्याला मिळणार नाहीत तर निश्चित आपल्याला जीवनात सुख शांती होऊ शकणार नाही. आपल्याला सुख शांती संपन्न जीवन जगायचं असेल, अनेक श्रापातून मुक्त व्हायचं असेल तर सात्विक अन्न महत्वाचं आहे. आणि म्हणून कोणीही प्रेत आपल्या घरामध्ये ठेवून घ्यायला तयार होत नाही. कितीही नातेवाईकावर प्रेम असू द्या, त्यांचा मृत्यू झाला की लगेच घाईनं घेऊन जातो. मग प्राण्याचा मृतदेह आपण घरी आणतो, म्हणजे घराला आपण स्मशानभूमी बनवतो आणि त्याचं अन्न बनवतो, ते आपण स्वीकार करतो, म्हणजे आपलं शरीर सुद्धा स्मशानभूमी बनवलं. ईश्वराने तर सांगितलं की हे शरीर मंदिर आहे आणि या शरीररूपी मंदिरामध्ये ही आत्मारूपी देवता राहत आहे. आणि तिला जर आपण असला भोजनाचा नैवेद्य दिला तर काय होईल? आणि म्हणून म्हणतो आपण की ज्या अनुभव करतो की ज्या दिवशी तामसिक भोजन आपण खातो त्या दिवशी कोणाला तरी रागवावं, बोलावं, शिव्या शाप देवा, वाईट गोष्टी कर्म करण्याची प्रवृत्ती मनुष्याच्या मध्ये निर्माण होते. कारण जसं अन्न आहे तसं मन आहे आणि जसं मन आहे तसं जीवन आहे. म्हणून राक्षसांचा व्यवहार हा दुसऱ्यांना दुःख देण्याचा दाखवलेला आहे आणि देवतांचा व्यवहार हा सुख देण्याचा दाखवलेला आहे. आणि म्हणून प्रेताचे तुकडे कोणीही आपल्या घरात आणत नाहीत अथवा प्रेत घरात आणत नाहीत, घराला भ्रष्ट. आणि म्हणून प्रेत कधी मंदिरात सुद्धा मध्ये नेलं जात नाही. मंदिराला भ्रष्ट करण्याचं पाप कर्म कोणी करत नाही. मग हे शरीर जर मंदिर आहे आणि आपण जे भोजन खाऊ तर त्या आत्मारूपी देवतेला नैवेद्य आहे. आता या आत्मारूपी देवतेला नैवेद्य कसा दाखवायचा आपण ठरवा. कारण तामसिक भोजन खाऊन आपलं मन प्रसन्न राहू शकत नाही आणि मन प्रसन्न राहिलं नाही तर परमात्मेशी आपला बुद्धियोग जोडला जाऊ शकणार नाहीये. अर्थात त्याच्या मान्यता ईश्वराने तर ह्या गोष्टी सगळ्या दृष्टिकोनातून सांगितलेल्या आहेत. याच्यावर प्रश्नही जरूर असतील तर त्याच्यासाठी आपल्याला वेळ मात्र जरूर द्यावा लागेल. पण महत्वाचं की आपलं मन आणि बुद्धीचं कनेक्शन परमात्म्याशी ठेवायचं आहे.
त्याबरोबरच आपल्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनामध्ये सुख शांती आणायची आणि शारीरिक स्वास्थ्य जर सात्विक शुद्ध शाकाहारी भोजन आपण केलं तर त्याचा फायदा होऊ शकणार आहे. आता खायचं न खायचं हे आपापली मर्जी आहे, प्रत्येकाने ठरवायचंय. कारण आई वडिलांचं काम असतं की मुलांना शिक्षण देणं आणि चांगलं घडवण्याचा प्रयत्न करणं. त्या पद्धतीनं ते घडवत असतात. त्याच पद्धतीनं तो परमात्मा पिता आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख शांती आणून देण्यासाठी तो हजर आहे. आणि त्या पद्धतीनं त्या जीवनात सुख शांती येण्यासाठी कोणत्या गोष्टी मूलभूत आवश्यक आहे ते आपल्याला सांगत आहे. मग आपण ते किती घ्यायच्या ते आपण ठरवलं पाहिजे. कारण जर घेतलं तर निश्चित आपलं जीवन सुख शांती संपन्न बनणार आहे. नाही घेतलं तर आपल्यावरती अवलंबून आहे किती सुखी जीवन आपलं जगू शकेल. आणि म्हणून परमात्मा पिता सांगतात की आपला बुद्धियोग परमात्म्याशी लागण्यासाठी, व्यक्तिगत जीवनात शांती प्राप्त करण्यासाठी, कौटुंबिक सुख प्राप्त करण्यासाठी तिसरा जो स्तंभ आहे तो म्हणजे सात्विक अन्न सुद्धा महत्वाचं आहे. शाकाहारी भोजन करणं की ज्याचं आधारे संपूर्ण शरीर सुद्धा निरोगी बनू शकेल. आणि चौथा आधार जो आहे तो म्हणजे मन वचन कर्माची शुद्धी. मनात आपण जे विचार करतो ते श्रेष्ठ शक्तिशाली महान विचार हवे आहेत. कारण जसे विचार तसंच आपलं जीवन घडणार आहे. आणि म्हणून मन वचन कर्माची शुद्धी ठेवायचे. जर आपल्या मनात श्रेष्ठ विचार आहेत तर बोल तशाच प्रकारे श्रेष्ठ निघणार आहेत आणि कर्मही तशाच पद्धतीनं श्रेष्ठ घडू शकणार आहेत. आणि म्हणून कोणताही व्रत उपवास असेल की मन वचन कर्माची आपण शुद्धी ठेवत आलो, ब्रह्मचर्याचं पालन करत आलो. आणि म्हणून शालेय शिक्षण सुद्धा ब्रह्मचर्य वयामध्येच ते पालन असतानाच मुलांना शिक्षण दिलं जातं की जेणेकरून त्या मुलांची ग्रोथ वाढावी, एकाग्रता वाढण्यास मदत होते या चौथ्या आधार स्तंभामुळे. आणि म्हणूनच राजयोगाच्या मूळ आधाराचे हे पिलर 4 महत्वाचे आहेत की जे समान रीतीमध्ये पालन आवश्यक आहे. त्याचा अतिरेकही नको आणि कमीही नको. ह्याचा आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला इतरांना दाखवण्यासाठी नाहीये करायच्या. आपल्याला कशासाठी करायचंय? व्यक्तिगत जीवनामध्ये शांती प्राप्त करण्यासाठी, आपलं अंतर्मन शक्तिशाली बनवण्यासाठी ह्या गोष्टींचे पिलर हे जे आहेत 4 महत्वाचे पिलर आहेत. आणि ह्या 4ही गोष्टी समान रीतीमध्ये जर पालन केल्या तर परमात्म्याकडून फुल फोर्स मध्ये आपल्याला शक्ती प्राप्त होते आणि ते अनेक जन्माची पाप भस्म करण्यासाठी ती शक्ती आपल्याला मदत करण्याचं कार्य करते. मग या जन्मात आपण प्राप्ती काय करणार होतो हे ऐकणार होतो, पण आपण ते उद्याच्या सत्रामध्ये ऐकणार आहोत की या जन्मात मग हे अभ्यास केल्यानंतर आपल्याला काय प्राप्ती होते किंवा होणार आणि भविष्यात काय प्राप्ती होणार, ह्या दोन्ही गोष्टी आपण उद्याच्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. त्याचबरोबर त्याची विधीही दिनचर्या आपण उद्याच्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. आज राजयोगाचे महत्वाचे आधार ऐकले, कारण परमात्म्याकडे बुद्धियोग लागण्यासाठी हे मूलभूत आधार आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहेत. जर आपल्या जीवनात शांती सुख आनंद प्राप्त करायचं असेल तर हे महत्वाचं आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिला आधार सांगितला सत्संग. रोज सातत्यानं आपण ईश्वराची वचनं ऐकली पाहिजेत. मग आपल्याला ती पटो अगर न पटो, पण ईश्वर सांगतोय म्हटल्यानंतर निश्चित आपलं त्याच्यामध्ये कल्याणच सामावलेलं आहे. ज्या पद्धतीनं औषध हे कडू असतं, कोणत्याही लहान मुलांना ते आवडत नसतं आणि कोणालाच आवडत नाही, मोठ्याही व्यक्तींना आवडतच नसतं. कारण जे चांगलं असतं ते कोणालाच आवडत नसतं, पण वाईट गोष्टी असतात ते सगळ्यांना आवडतात. पण वाईट गोष्टी आपलं नुकसान करतात, चांगल्या गोष्टी आपल्याला फायदा करून देतात. आणि म्हणून चांगल्या गोष्टी कोणाला आवडत नाही तरी सुद्धा आपल्याला त्या कराव्या लागतात, खाव्या लागतात. उदाहरण घ्या, औषध आहे. आपण आजारी पडल्यानंतर त्याच्यातून बरे होण्यासाठी आपल्याला कडू औषध गोळ्या खाव्या लागतात, पण लहान मुलं आहेत, खायला तयार होत नाही, तर आपण जबरदस्तीनं वेगवेगळे उपाय करून का होईना त्या मुलांना खाऊ घालतोच.
त्याच्याशिवाय ती मुलं बरी होणार नाहीत. आणि हे आपल्याला माहिती असतं म्हणून खातच असतो अथवा मुलांना खाऊ घालतोच. त्याच पद्धतीनं मुलांचं भावी आयुष्य उज्ज्वल घडण्यासाठी मुलांनी शालेय शिक्षण सुद्धा घेणं आवश्यकच आहे. मग मुलं कितीही शाळेत जायला तयार नसतील तरी सुद्धा वेगवेगळे उपाय आपण करून काही ना काही त्या मुलांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आवड निर्माण करायला लावून आपण शाळेत पाठवण्याचंच काम करतो, की जेणेकरून त्यांचं भावी आयुष्य उज्ज्वल घडू शकेल. आणि जे जे आई वडील असे प्रयत्न करतात त्यांची मुलं भविष्यामध्ये त्यांचं महान जीवन घडतं. आणि म्हणून त्याच पद्धतीनं तो परमात्मा पिता सुद्धा आपलं जीवन महान उज्ज्वल घडवण्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणून काही गोष्टी आपल्याला पटल्याही नसतील, रुचल्याही नसतील, परंतु ते आपल्या भावी आयुष्यासाठी सुखमय जीवनासाठी आवश्यक आहेत. अशा गोष्टी तो आपल्याला शिकवत आहेत, सांगत आहेत. आणि म्हणून मनाला दुःख न करता, फिलिंग न करता जर आपण ते स्वीकार केल्या आणि तर त्याचा उपयोग आपण जीवनात करून घेतला, फक्त का कारण जर आपल्याला समजलं, महत्व जर समजलं, तर निश्चित कोणत्याही गोष्टी आपल्याला अरुचकर वाटत नाहीयेत. जसं आज आपण मोठी मंडळी आहोत, आपल्या सर्वांना माहिती आहे की ही कडू गोळी आहे. जरी कडू आहे परंतु ती कडू गोळी खाल्ली तर आपण आजारातनं बरं होणार. आणि म्हणून ह्याचं महत्व आपल्याला माहिती असल्यामुळं आपण खातो आणि आपल्या मुलांनाही छोट्या खाऊ घालतो. त्याच पद्धतीनं जर ईश्वराने सांगितलेल्या गोष्टी काही आपल्याला पटत नसतील, आवडत नसतील, परंतु त्याच्यामध्ये जर आपल्याला समजलं त्याचं महत्व काय, फायदा काय, हे जोपर्यंत महत्व आपल्याला समजणार नाहीये तोपर्यंत आपल्याला नको वाटणार, आवडणार नाही किंवा अनेक गोष्टी होत राहतील. पण जर त्याचं महत्व समजलं, फायदे जर समजले, तर निश्चित आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी आपण फॉलो करायला सुरुवात करू शकतो. आणि म्हणून आपल्या सर्वांना एक विनंती आहे की कोणाच्या काही मनात शंका कुशंका राहता कामा नये. प्रश्न शंका जरूर पाठवून द्या. आज वेळ झालेला आहे पण आपण शंका प्रश्न पाठवून द्या. ग्रुपचा जो आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती पाठवलं तरी चालेल. आज आपण जे ऐकले त्याच्याबद्दल अथवा 7 दिवसाचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल तर त्या प्रश्नाची उत्तर आपण